ठाकरे या दोघांनी देखील त्यावरती भाष्य केलंय। बघूयात पुढची बातमी। आज विधानसभेमध्ये आदित्य ठाकरे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये शाब्दिक चकमक झडलेली आहे। विधानसभेमध्ये बदली मंत्र्यांच्या मुद्द्यावरून चर्चा सुरू होती आणि याच वेळेला विरोधकांनी सरकारला प्रश्न विचारले। मात्र संबंधित खात्याचे मंत्रीच अनुपस्थित आहेत, त्यामुळे विरोधक अधिकच आक्रमक झाले। संबंधित खात्याची उत्तरं मंत्र्यांच्या ऐवजी राज्यमंत्री देत होते। त्यावरून मुख्यमंत्री सर्व खात्यांच्या संदर्भातल्या प्रश्नांची उत्तरं देतात, मग उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्याकडच्या खात्याची उत्तरं शिंदेंनीच द्यावी, राज्यमंत्री का देतात असं म्हणत विरोधकांनी सभात्याग केला। अध्यक्ष रेकॉर्डवर नाही काढायला पाहिजे। 19 आणि 20 ला झालं नव्हतं, चुकीची माहिती येऊ नये। अध्यक्ष महोदय, राज्यमंत्री असताना राज्यमंत्री उत्तर देऊ शकतो, मंत्र्यांना उत्तर देता येत नसेल तर त्यांनी तसं सांगावं। शिंदेना त्यांच्या खात्याची माहिती तरी आहे का असा सवाल उपस्थित करत आदित्य ठाकरेंसह विरोधकांनी सभात्याग केला। जी खाती रडून घेतली त्या संदर्भात उत्तर द्यायला हवीत असंही आदित्य ठाकरेंनी म्हटलंय। त्याला एकनाथ शिंदेंनी देखील उत्तर दिलं आहे। आपली हरकत ह्या गोष्टीला आहे की जे अकार्यक्षम उपमुख्यमंत्री आहेत, जे सगळे बाकीचे बाहेर खेळ खेळत असतात, पैशाचे खेळ खेळत असतात, त्यांनी स्वतःची खात्याची जबाबदारी घेऊन जी खाती त्यांनी घेतलेली आहेत, मागून घेतली आहेत, हट्ट करून घेतली आहेत, रडून घेतली आहेत, ही खाती त्यांनी त्याची जबाबदारी घेऊन त्याचं उत्तर द्यावं। हाऊसमध्ये आम्ही जे प्रश्न विचारतो ते काय आमचे पर्सनल प्रश्न नसतात, हे आम्ही जनतेचे प्रश्न विचारतो, महाराष्ट्राच्या जनतेचे प्रश्न विचारतो। आणि दुसरं म्हणजे जे अध्यक्षांनी खोटं बोललेले आहेत, चुकीचं बोललेले आहेत की 19 आणि 20 मध्ये पण असं होत होते, ते रेकॉर्डवरनं काढावं। उगाच त्या खुर्चीवर बसून त्यांनी घाणेरडं राजकारण करू नये। स्वतः मंत्री असतात, मी स्वतः येतो, मुख्यमंत्री स्वतः येऊन उत्तर देतात आणि त्यामुळे हे कलेक्टिव्ह आमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे, जबाबदारी आहे। त्यामुळे काय आता काय झालंय, त्यांच्याकडे मुद्दे नाहीये, ते डेस्परेट झालेले आहेत, फ्रस्ट्रेट झालेले आहेत आणि आता त्यांचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे। त्यामुळे आता ते नाही आहेत, नाही तर मी बोललो असतो, कोण होता असं तू, काय झाला असं तू, अरे वेड्या असा वाया गेला असं तू, अरे काय। त्यामुळे अध्यक्ष महोदय, त्यांना जे जे काही प्रश्नांचे उत्तर पाहिजे त्यासाठी सभागृहात थांबले पाहिजे आणि म्हणून प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायला सरकार समर्थ आहे। बिलकुल आम्ही समर्थ आहोत। प्रश्न मांडण्याची जबाबदारी जी आहे ती त्यांनी पार पाडली पाहिजे। नुसतं स्टंटगिरी करून येऊन इथे काहीतरी बडबड करून जायचं आणि सभागृहाचा वेळ वाया घालवायचा। आणि म्हणून मी आपल्याला सांगतो, विजय भाऊ तुम्ही समजदार आहे, तिथे जयंतराव, नाना भाऊ, तुम्ही बी त्यांच्या नादाला लागले, काय पोराटोरांच्या नादाला लागतात। दरम्यान याच मुद्द्यांवरून जितेंद्र आव्हाड यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आपण बघूया। असे भलते इंग्रजीचे क्लासिक शब्द वापरायचे आणि आम्ही शाळेतच गेलो नाही असं वाटायला लागतं आणि मग घाबरून खाली बसतो। तर अध्यक्ष महोदय, आम्ही खूप हुशार आहोत, आम्ही चांगल्या शाळेत गेलेलो आहोत। आम्ही आमचा बाप भलेही कोल्हाब्यात नसेल, कुठेतरी गावी जन्माला आला असेल, पण आज तुम्ही वापरलेला इंग्लिश शब्दाचा अर्थ काय एवढं आम्ही तुम्हाला विचारायला उभं राहिलो पण कळणार। शशी थरूर पण उत्तर आता मी शशी थरूरला पाठवतो ईमेल, याचा अर्थ पाठवा म्हणून। केवळ आपल्या हातात कायदा आहे आणि आपली 4-2 कर्म होतात, म्हणून जर तुम्ही सभागृहात चालू राहणार असाल तर महाराष्ट्राला तुम्ही चुकीच्या मार्गावर घेऊन जात आहात। पाहत पुढची बातमी। ठाकरेंच्या शिवसेनेचे 6 खासदार फुटल्यामुळे